ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते. तर बघा, दीपावली आलेली आहे जवळ आणि कोणत्या दिवशी कोणता मुहूर्त आहे म्हणजे दीपावलीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्यापारी वह्या कधी आणाव्यात, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त, पूजेची वेळ, तसेच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे आणि बलिप्रतिपदेचे वहीपूजन केव्हा करावे, कसे करावे याचा संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच इथून पुढे दिवाळीचे जे काही व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनेलवरती ते संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त माहिती ही मिळण्यासाठी मदत होईल. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर साहजिकच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अशाच पद्धतीचे पाहता येतील. तर दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण असतो, आनंदाचा सण असतो, जो हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रामुख्याने खूप महत्त्व आहे या सणाला. कारण या दिवशी माता लक्ष्मी म्हणजे हे जे दिवाळीचे दिवस असतात 5 दिवस दीपावली साजरी केली जाते. मग या 5 दिवसांमध्ये माता लक्ष्मी, कुबेर, विष्णू आणि आपले धन्वंतरी जे देव आहेत ते प्रत्येक घरातून फिरून जात असतात आणि पाहतात की कोण व्यवस्थित पूजा अर्चना करत आहे, कोणाचं घर स्वच्छ आहे आणि अशा घरामध्ये प्रवेश करतात. आणि एकदा त्यांचा प्रवेश झाला की घर अगदी कसं आनंदाने डोलू लागतं, हसू लागतं, खेळू लागतं. तर केवळ हा सण भारतातच नाही साजरा केला जात, तर नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि जिथे जिथे भारतीय आपले राहत आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय राहतात त्या ठिकाणी थाटामाटात हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या सणासंबंधित अतिशय शास्त्र सुद्धा आहे, इतिहास देखील आहे. इतिहास सांगायचा झाला तर दिवाळीचा सण हा भगवान रामाच्या विजयाशी संबंधित आहे. असं मानलं जातं की दसऱ्याला लंकापती रावणाचा वध केल्यानंतर प्रभू राम आणि माता सीता या अयोध्येमध्ये परत आलेले होते आणि आपल्या राजाचे आगमन होताच अयोध्यातील जनतेने दिवे लावून हा सण साजरा केलेला, फटाके फोडून हा सण साजरा केलेला, मिठाई वाटून हा सण आनंदाचा क्षण होता तो साजरा केलेला. आणि तेव्हापासूनच दिवाळी साजरी करण्याची परंपरा ही सुरू झाली. आणि पद्मपुराण व स्कंद पुराणातही दिवाळीच्या सणाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आढळतं आपल्याला की यामागे खगोलीय शास्त्र जर आपण घटनाही काही आहेत. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांनुसार ग्रहांचा जो राजा सूर्य कार्तिक महिन्यात आपली स्थिती बदलतो आणि दिवस लहान आणि रात्रही मोठी होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध देखील केलेला होता, अशी ही एक मान्यता पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये आपल्याला आढळते. तसेच यमराज नचिकेताची कथाही या उत्सवाशी संबंधित आहे. अशा बऱ्याच पौराणिक कथा आहेत की ज्या आपल्या दिवाळीशी संबंधित आहेत आणि त्यासाठी आपल्याला घरामध्ये दीप प्रज्वलित हे करायचे असतात. ज्यांना जमतील जेवढे जास्त दीप म्हणजे लाइटिंग वगैरे माळा लावण्यापेक्षा जेवढा जास्त आपण दिव्याचा प्रकाश करू तेवढा आपलं आयुष्य प्रकाशित व्हायला सुरुवात हे होत असतं. तर कॅलेंडरनुसार हा दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो आणि मान्यतेनुसार दसऱ्याच्या 20व्या दिवशी हा सण साजरा करण्याची पूर्वीपासून परंपरा ही चालत आलेली आहे. आणि यंदाचा जो दिवाळीचा सण आहे तो 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार असून हा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. तसेच या दिवशी सरकारी सुट्ट्या देखील राहणार आहेत. बऱ्याच शाळा ह्या बंद असतात. 10वीच्या मुलांना काही सांगता येत नाही, मात्र साहजिकच 5 दिवसाची का होईना मात्र सुट्टी ही असते मुलांना. तसेच दिवाळी हा सण खास का आहे तर बघा, समुद्र मंथनातून कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी आपली लक्ष्मी माता ही प्रकट झालेली होती आणि ही लक्ष्मी माता संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत होती आणि तो दिवस, तिचा भ्रमण करण्याचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो.
या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती फिरत फिरत जात असते आणि तिच्यासोबत अलक्ष्मी देखील असते. मग जे लोक देवी मातेची पूजा करत नाहीत, म्हणजे माता लक्ष्मीचं पूजन करत नाहीत, किंवा ज्यांच्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळी झोपलं जातं, या दिवाळीच्या सणाच्या वेळी म्हणजे या 5 दिवसांमध्ये म्हणजे धनत्रयोदशी ही आपली धन्वंतरी जयंती, धनत्रयोदशी आणि यमदीप दान हे आपलं 10 तारखेला आहे आणि सुरुवात ही आपली 10 तारखेला सुरू होणार आहे दिवाळीची आणि समाप्ती भाऊबीजे दिवशी होणार आहे. म्हणजे हे जे 6 दिवस आहेत ते दिवाळीचे आहेत आणि हे दिवस आपल्याला अजिबात घरामध्ये वाद, कलह, कटकटी असे करायचे नाही. जेवढे शांत राहता येईल तेवढा शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुणाच्याही नादी लागू नका. दुसरा समोरचा कितीही भांडण करण्यासाठी उठून उभा राहू द्यात, मात्र तुम्ही अजिबात काही बोलू नका. 6 दिवस मौन व्रत पाळा, शांतता घ्या की मी काही ऐकलंच नाही असं म्हणून विसरून जायला शिका. 6 दिवस स्वतःवरती अतिशय कंट्रोल ठेवा की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं हे आगमन होईल. तसेच तिन्ही संजेच्या वेळी कुणालाही झोपून देऊ नका. आजारी माणसे असतील तर काही हरकत नाही, जे बेड रेसवरतीच आहेत अशांना काही हरकत नाही, किंवा ज्या गरोदर महिला आहेत ज्यांना फुल बेड रेस दिलेली आहे अशांना काही हरकत नाही. मात्र जे लोक उठून बसू शकतात, हिंडू फिरू शकतात अशांनी अजिबात ही वर्तन करायची नाहीत. तिन्ही संजेच्या वेळी जेवायचं नाही. तिन्ही संजेच्या वेळी आपल्या घरामध्ये दिवे हे लागलेच पाहिजेत. या 5 दिवसात तरी हा नियम नक्की पाळा. तसेच दिवाळीच्या सणानिमित्त रांगोळी आधीमध्ये तुम्ही काढत नसाल, तुमची परिस्थिती नसेल तरी देखील या 5 दिवसात रांगोळी आपल्या घराच्या समोर कोणती असेना काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तसेच शीख धर्माच्या लोकांसाठी देखील हा जो सण आहे दिवाळीचा तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा दिवस शीख धर्मीय लोक हे कैद्यांची सुटका झालेला हा दिवस आहे त्यांच्यातील, म्हणून हा साजरा केला जातो. या दिवशी शीखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांना मुघल सम्राट जहांगीरांच्या कैदेतून सोडवण्यात आलेले होते. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे शीखांच्यासाठी. तसेच दिवाळीच्या दिवशी 52 राजांना जहांगीरच्या कैदेतून मुक्त करून गुरु हरगोविंद सिंगजी अकाल तख्त साहिब अमृतसर येथे पोहोचले होते. या दिवशी अमृतसरमध्ये दिव्यांची रोषणाई केली जाते आणि अशा पद्धतीने शीख धर्माचे लोक देखील दिवाळीचा सण हा साजरा करत असतात. तर व्यापारी वह्या ह्या कधी आणाव्या, तर शनिवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:07 मिनिटांपासून ते सकाळी 9:52 पर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी तुम्ही ह्या वह्या आणू शकता. यावेळी जर तुम्हाला काही कारणास्तव नाही जमलं, आणता आलं नाही, तर तुम्हाला दुपारी 1:47 पासून ते दुपारीच 4:37 पर्यंत हा लाभ आहे व अमृत मुहूर्त वेळ देखील आहे. या काळामध्ये तुम्ही या वह्या आणू शकता. या काळात देखील तुम्हाला वह्या आणता आलं नाही तर सायंकाळी 6:02 पासून ते सायंकाळी 7:37 पर्यंत देखील लाभ आहे. आणि काही कारणास्तव या वेळेत देखील नाही जमलं तर रात्री 9:12 पासून ते रात्री 12:22 पर्यंत हा शुभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त असल्यामुळे या दिवशी शुभ काळात या वह्या नक्कीच आणाव्या. लक्षात ठेवा, 4 नोव्हेंबर रोजी तुम्हाला या वह्या आणायच्या आहेत. सकाळी 7:53 ते रविवार दिनांक 5 नोव्हेंबर सकाळी 10:28 पर्यंत पुष्य नक्षत्र असल्यामुळे या काळात तुम्ही वह्या आणू शकता. वह्या आणण्यासाठी कोणतीही हरकत नाही. लक्षात ठेवा, सर्वांनी वह्या याच दिवशी खरेदी करा. 4 ते 5 तारखेपर्यंत मी तुम्हाला मुहूर्त सांगितलेले आहेत, त्या वेळेतच तुम्ही या वह्या आणू शकता. तसेच धनत्रयोदशी दिवशी शुक्रवार आहे, दिनांक 10 नोव्हेंबर आहे आणि धनत्रयोदशी असून या दिवशी सकाळी 8:09 पासून ते सकाळी 10:58 पर्यंत शुभ आणि अमृत वेळ आहे. तसेच अमृत मुहूर्त आहे. तसेच दुपारी 12:22 पासून 1:46 पर्यंत हा शुभ काळ आहे. तसेच रात्री 9:11 पासून ते रात्री
10:47 लाभ मुहूर्त असल्यामुळे या काळात देखील तुम्ही वह्या ह्या आणू शकता। आणि धन्वंतरी देवांची पूजा कशी करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल, ती माहिती देखील नक्की पाहावी। तसेच श्री लक्ष्मी पूजन मुहूर्त हा रविवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी 5:59 पासून ते रात्री 8:33 प्रदोष काळात श्री महालक्ष्मीचे पूजन हे करावे। तसेच या सायंकाळी म्हणजेच 5:59 पासून लक्ष्मीपूजना दिवशी 12 तारखेला ते रात्री 9:11 शुभ आणि अमृत ही वेळ आहे। तसेच रात्री 1:58 पासून ते उत्तर रात्री 3:33 लाभ आहे। त्यामुळे या वेळेत देखील तुम्ही लक्ष्मीपूजन हे करू शकता। उत्तर रात्री 5:10 ते 6:46 पर्यंत देखील शुभ योग असून या शुभ काळात देखील तुम्ही लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन करू शकता। मात्र मी तर म्हणेन की तुम्हाला 5:59 ते 8:33 म्हणजे सरासरी 6 वाजल्यापासून तुम्ही 8:30 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्ही करायचं आहे। 12 नोव्हेंबरला रविवारी करायचं आहे। रविवारी माता लक्ष्मी ही हत्तीवरून बसून आलेली आहे। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद हा नांदणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा। तसेच बलिप्रदेचे वहीपूजन हे मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:59 पासून ते 1:47 दुपारी 1:47 लाभ आणि अमृत वेळ आहे। तसेच दुपारी 3:11 पासून 4:35 हा शुभ मुहूर्त असल्याने या काळात देखील आपण वहीपूजन करू शकता। मग अशा प्रकारे आपल्याला दिवाळीचा सण साजरा करायचा आहे। तसेच लक्ष्मी पूजनाबद्दल आणखी काही माहिती हवी असेल आणि जे काही तोडगे असतील की नाही लक्ष्मी पूजनाचे त्याचा देखील मी व्हिडिओ हा सेपरेट बनवेन, तुम्ही तो देखील व्हिडिओ नक्की पाहावा। नंतर धनत्रयोदशी दिवशी आपल्या धन्वंतरी देवांची पूजा कशी केली जाते आणि आपल्याला यमदीप जे करायचं आहे, यमदीपाचं दान करायचं आहे, त्या यमदीपाचं दान केल्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप लावल्यामुळे आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू कुणाचाही होत नाही। घरामध्ये अतिशय शांतता ही पसरायला सुरुवात होते, अकाली मृत्यू टळतो, आयुष्यामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवात होते। कुटुंबाच्या रक्षणासाठी आपले जे यमदेव आहेत, यमदेव जे आहेत ते तत्पर राहतात। यासाठीच आपल्याला यमाच्या नावाने हा दीप प्रज्वलित करायचा असतो। तर तो दिवा कसा लावावा याची देखील माहिती पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे। व्हिडिओ लहान करण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही माहिती नक्कीच पाहावी एवढीच विनंती आहे। आणि आजची माहिती ही एवढीच होती। माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।